या गरब्यामध्ये यायला कुठल्याही पालकाला आपल्या मुलीला पाठवायला भीती वाटायला नको, अशा पद्धतीचा याचं आयोजन या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आपण या ठिकाणी करत असतात. त्याच पद्धतीचं आयोजन यावर्षी सुद्धा होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. यांच्या वतीने रासरंग 2025 यावर्षी सुद्धा रेमंड ग्राउंड या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. गेली कित्येक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गरब्याचं आयोजन केलं जातं. किमान 15,000 ते 20,000 गरबाप्रेमी दररोज या ठिकाणी या गरबा नृत्याचा आनंद घेत असतात. या ठिकाणी येणारी मुलं अतिशय बिनधास्तपणे शिस्तीमध्ये या गरबाचं आयोजन केलं जातं आणि ही पूर्ण NCAची टीम आहे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असतात. नामवंत संगीतकार, नामवंत गायक या गरब्यामध्ये सहभागी होतात आणि गरबा म्हणजे गुजरात, गरबा म्हणजे सुरत, परंतु तोच गरबा त्याच पद्धतीमध्ये त्याच ठेक्यामध्ये ठाण्यामध्ये आयोजन या ठिकाणी NCAच्या यांच्या वतीने जितूबाई मेहता आणि सचिन विराणी यांची टीम या ठिकाणी आयोजित करत असते. ठाणेकरांसाठी पर्वणी आहे. जास्तीत जास्त तरुणींनी आणि गरबाप्रेमी नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं ही ठाणेकर म्हणून एक विनंती या ठिकाणी करत आहे. और भी अच्छा और भी बना होगा क्योंकि इससे काफ़ी और बड़े लेवल पे यहाँ पे ऑर्गेनाइज किया है. ग्राउंड की साइज भी बनाई है और एक्सेसिबिलिटी भी काफ़ी अच्छी है. थैंक यू. कोणी पिछले 7 वर्षापासून करत होता त्याचं काम चालू झालेलं आहे. त्यासाठी आता हे टाईम रेमंड ग्राउंडमध्ये आपण आयोजित केलेलं आहे. सिटीच्या सेंटरमध्ये आहे.
आणि हायवे कनेक्टिव्हिटी आहे, हायवेमध्ये आहे, तो ते नक्की लोकांना यायला सोपा पडेल. तो त्यासाठी चांगली प्रबल व्यवस्था केलेली आहे. मी सगळ्यांना विनंती करतो, राणा राजमठ तिथे ते पीकमध्ये पोचलेलं आहे, तिथे यायच्या गरबाचा आनंद घ्यायचा. 10 दिवसाचा एक पर्व आहे, तो 1 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तिथे या. थँक्यू.